रविगंज नावाचं एक गाव होतं, जिथे जीतू नावाचा एक माणूस आपल्या बायको शीला बरोबर राहायचा. जीतू गावामध्ये खीर विकून आपलं गुजारा करायचा. जीतूच्या दुकानाच्या एकदम समोर रवी पण खीर विकत राहायचा. खीर घ्या, चांगली गोड खीर घ्या. खाताल तो वाटी चाटत राहताल. मी विकतो जगातली सगळ्यात चांगली खीर. स्वादाची जाण, आमच्या खिरेची शान. या या. पूर्ण गाववाले फक्त रवीकडूनच खीर घ्यायचे, ज्याने उदास होऊन जीतू घरी जायला लागतो. एवढ्यातच रवी जीतूला आवाज लावतो. जीतू, अरे जीतू, जरा इकडे ये. काय झालं? आज काय कमाई नाही झाली का? आता काय सांगू रवी भाऊ, जेव्हापासून मी खिरेचं दुकान उघडलंय तेव्हापासून माझ्याकडून कोणी खीर घेऊ इच्छितच नाहीये. समजत आहे भैया, समजत आहे. एक काम कर, खीर विकणं बंद कर आणि काही दुसरं विकणं चालू कर. कारण खीर तू माझ्यापेक्षा चांगली नाही बनवू शकणार आणि हळूहळू तुझं काम बंद होऊन जाईल. मग आपल्या बायकोला काय खाऊ घालशील? तुझी ती सडलेली खीर. जीतू निराश होऊन आपल्या घरी निघून जातो. जीतूची बायको शीला जीतूला बघून त्याला विचारायला लागते, काय झालं? इतके नाराज का आहात? आता काय सांगू शीला, जेव्हापासून मी माझ्या खिरेचं दुकान उघडलंय माझ्या दुकानामधून कोणी खीर घेतच नाहीये. काय माहिती असं काय मिळवतो तो त्याच्या खीरमध्ये की सगळे लोक त्याच्याकडूनच खीर घेऊ इच्छितात. काही हरकत नाही, देव आमची नक्कीच मदत करेन. तुम्ही फक्त आपल्या कामावर लक्ष द्या. दुसरीकडे रवी दुसऱ्या गावामध्ये दवाई विकणाऱ्या सुशीलला भेटत होता. अरे सुशील, ती शहरातले औषध दे ज्याने खीर गोड होऊन जाते. मी देऊन तर टाकेल, पण लक्षात ठेवायचं, जर याला जास्त मात्रामध्ये खिरेमध्ये टाकलंस ना तर हे लोकांना आजारी पण पाडू शकतं. माहितीये, मी कुठे या औषधाला पूर्ण टाकत आहे. रवी त्या शहरच्या केमिकलला आपल्या खीरमध्ये घालायचा, ज्याने खीर आणखीन जास्त स्वादिष्ट व्हायची. एक दिवस असंच जीतू नदीच्या किनाऱ्यावर बसून स्वतःशी काहीतरी बोलत होता. जेव्हा वडील होते तेव्हा खिरेचं दुकान किती चांगलं चालत होतं. जेव्हापासून हे खिरेचं दुकान माझ्याकडे आहे माझ्याकडून कोणी खीर घेतच नाहीये. जर असंच चालत राहिलं तर मी आणि माझी बायको पूर्णपणे कंगाल होऊन जाईल. तेव्हा तिथे जीतूला नदीच्या किनाऱ्यावर एक मासा तडपताना दिसला. ओह, बहुतेक हे मासा चुकूनच नदीच्या बाहेर आला असेल. मी याला परत नदीमध्ये टाकून देतो. जसंच जीतू त्या माशाला नदीमध्ये टाकतो, ती एक सुंदर जलपरीमध्ये बदलून जाते, जिच्या केसांमध्ये गुलाबाची काही फुलं लागलेली होती. आभार तुमचे, तुम्ही माझी मदत केला. खूप वर्षापूर्वी मला एका साधूने श्राप दिला होता आणि बोलले होते की जोपर्यंत एक नेक माणूस तुझी मदत नाही करेल तोपर्यंत तुझा श्राप कधीच नाही तुटणार. आज तुम्ही माझी मदत करून माझा श्राप तोडून टाकला. तुमचे खूप खूप आभार जीतू. माग, तुला काय हवं आहे ते माग, मी तुझी मदत करेन. जर तुम्ही माझी मदत करू इच्छितात तर माझी फक्त एवढीच मदत करा की माझी खीर फक्त चांगल्या प्रकारे विकली जाईल. जलपरी आपल्या डोक्यातून एक गुलाबाचं फूल काढून जीतूला देते. ह्याला ठेवून घ्या. ह्या गुलाबाच्या फुलाच्या पंखाने तुमच्या खिरीमध्ये घातल्यावर तुमच्या गाववाल्यांना खूप आवडेल. ही असा तसा गुलाबाचं फूल नाहीये. ह्याला जेव्हा तुम्ही आपल्या खिरीमध्ये घालाल तर तुमची खीर दुनियाची सगळ्यात स्वादिष्ट खीर बनून जाईल. पण ह्याचा वापर कोणत्याही चुकीच्या इराद्याने नका करू, नाहीतर हे गुलाबाचं फूल उलटं काम करायला लागेल. जलपरी हे बोलून निघून जाते आणि जीतू त्या गुलाबाच्या फुलाला आपल्या घरी घेऊन येतो. दुसऱ्या दिवस जीतू आणि रवी दोघे आपली खिरीच्या दुकानाला उघडतात. जीतू आपल्या खिरीमध्ये त्या गुलाबाच्या पंखांना घालतो. गोड खिरेचा खरा खजाना, गुलाबाच्या खिरेची जादूच जुनी. चवीमध्ये भरलेलं मनाला लागेल. गुलाबाची खीर सगळ्यांनाच आवडेल.
या या गुलाबाची खीर खा. ही कोणती खीर आहे भैया? आधी कधी नाही ऐकलं. गुलाबाची खीर हे तर मी कधीच नाही ऐकलंय. चल जरा खाऊन बघूया. दोघं माणसं जितूच्या दुकानावर पोचतात. अरे जितू, जरा खीर तरी दे रे. कधी ऐकलं नाहीये गुलाबाच्या खीरेबद्दल. जी आताच देतो. जितू दोघांना एक एक प्लेट खीर देतो, ज्याला खाऊन जसं त्यांचे होशच उडून जातात. अरे ही तर खूपच स्वादिष्ट खीर आहे. मी तर अशी खीर कधीच नाही खाल्ली. तू खीरेची गोष्ट करत आहे. मी याच्या आधी याच्यापेक्षा चांगलं काहीच खाल्लं नाहीये. भाऊ दे, अजून 2 प्लेट दे. मी आज फक्त खीरच खाणार आहे. दे भाऊ, मला पण 2 प्लेट दे. जितू त्या लोकांना गुलाबाची खीर खाण्यासाठी देतो. हळूहळू पूर्ण गावामध्ये जितूची गुलाबाच्या खीरीची चर्चा व्हायला लागते. रवी हे सगळं बघून दुसऱ्या गावामध्ये औषधवाल्या सुशीलकडे जाऊन बोलतो. अरे बाबा, ही तू कसलं औषध दिलंयस? काही कामच नाही करत आहे. सगळे लोक त्या जितूकडेच खीर खाण्यासाठी जात आहेत. काय तू ह्या औषधापेक्षा जास्त चांगलं औषध तर त्याला नाही दिलंस? कशा गोष्टी करत आहात भाऊ? मी काही औषध वगैरे नाही विकलंय त्याला. आणि त्याच्या खीरेची गोष्ट ह्या पूर्ण गावात आहे. माहिती नाही कशा प्रकारे तो ह्या गुलाबाच्या खीरेला बनवत आहे. मी ऐकलं आहे की त्याच्याकडे एक जादुई फूल आहे, ज्याच्या पाकळ्या तोडून तो आपल्या खीरेमध्ये टाकतो. जर असं असतं तर त्याच्या त्या पाकळ्या आतापर्यंत संपून गेल्या असत्या. तुम्ही माझं बोलणं नाही ऐकत आहे का? मी म्हणलो ते जादुई फूल आहे. जसेच ते पाकळ्या तोडत असेल तेव्हा लगेच नवीन पाकळ्या येत असतील. जर असंच आहे तर फूल माझ्यासोबत असायला पाहिजे. बोल, माझा साथ देशील? हा ठीक आहे, येतो. पण जी खीर तू विकणार त्याच्यामध्ये माझी पण भागीदारी असायला पाहिजे. अरे बिलकुल असणार, का नसणार. तू साथ तर दे माझी. आपण दोघं मिळून खीर विकू आणि त्या जितूला या धंद्यामधून बाहेर काढू. जितू दुसरीकडे खीर विकून विकून श्रीमंत होऊन जातो. तो आणि त्याची बायको खूप जास्त प्रसन्न होतात. तर एक दिवस रवी आणि सुशील दोघेजण त्यांच्या घराच्या खिडकीवर उभा राहून त्यांचं बोलणं ऐकायला लागतात. हे बघा हो, मी बोलले होते ना की देव आमची मदत नक्की करेल. हो, तू बरोबर बोललीस. आपल्या मदतीसाठी देवाने आपल्याला त्या जलपरी सोबत मिळवलं आणि तिने मला हा गुलाब दिला. आणि ऐक, ह्या गुलाबाला तू सांभाळून स्वयंपाकघरातल्या तिजोरीमध्ये ठेव. हो ठीक आहे. चल, मी निघतो आता. जितू आपल्या दुकानात जातो. बघितलं सुशील, याने ही गोष्ट तर पक्की झालीच आहे की त्याच्या त्या गुलाबाच्या फुलांमुळे त्याची खीर एवढी स्वादिष्ट होते. अजून तर अजून कोणत्या तरी जलपरीने हे फूल त्याला दिलंय. आता पुढे काय करायचं रवी? पुढे काय, आता आपल्याला फक्त त्या जादूच्या गुलाबाला चोरायचं आहे आणि आपल्या खिरेमध्ये टाकायचंय. पण आपण त्या फुलाला चोरायचं कसं? बस तू बघत राहा आणि ते कर जे मी तुला सांगतोय. रात्रीचा वेळ होऊन जातो. रात्रीच्या अंधारात जेव्हा सगळेजण आरामात झोपत असतात त्याच वेळेस रवी आणि सुशील जितूच्या घरामध्ये शिरतात. चला, त्याने त्या गुलाबाला स्वयंपाकघराच्या तिजोरीमध्ये ठेवलंय. मला माहिती आहे. रवी आणि सुशील दोघेजण त्या घरात घुसतात. दोघेजण तिजोरीला उघडून त्याच्यामधला तो गुलाबचा फूल काढून घेतात. हे बघ, हेच आहे ते फूल. आता तर आपण मालामाल होऊन जाऊ आणि यापुढे मला त्यासली ती फालतू औषधं पण नाही विकावी लागणार. दोघेजण त्या फुलाला चोरतात. जेव्हा दुसऱ्या दिवस सकाळ होते तर जितू आणि शीला दोघांना ते फूल कुठंच दिसत नाही. अहो, मी तर त्या फुलाला इथेच ठेवलं होतं. माहिती नाही कुठं गेलं ते आता. काही गोष्ट नाही शीला, देवाने दिलं तर देवानेच घेतलं. देवाचीच ही महिमा असेल. दुसरीकडे रवी आणि सुशील एक मोठ्या कढाईमध्ये खीर बनवतात. त्यामध्ये त्या गुलाबाच्या फुलाच्या पंखांना टाकतात. खीर आणखीन जास्त स्वादिष्ट बनवण्यासाठी ते शहरातले केमिकलला त्या खिरीमध्ये टाकून देतात आणि पोस्टर लावतात, गुलाबची खीर. अरे वा रवी, तू पण काय गुलाबाची खीर विकायला लागलास काय?
खूपच चांगली गोष्ट आहे. दे मग आता आम्हाला एक एक प्लेट खीर खाऊ घाल. हो हो, आताच देतो. ही खीर त्या जितूच्या खीरेपेक्षा खूप चांगली आहे. रवी त्या दोघांना खीर खाण्यासाठी देतो. खीर खातानाच दोघांचा राग 7व्या आकाशात जाऊन पोचतो. मी माझ्या आयुष्यामध्ये एवढी घाणेरडी खीर कधीच नाही खाल्ली. मी कधीच तुझ्याकडून खीर नाही घेणार. ही खीर तुझ्याजवळच ठेव. असं बोलून दोघे जण तिथून निघून जातात आणि रवी आणि सुशील दोघे जण रागात येतात. ही तर बिलकुल चांगली खीर नाहीये. सगळं ह्या फुलामुळे झालं. हो, सगळं ह्या फुलामुळेच झालं. रवी रागात ते फूल जमिनीवर टाकतो. खालती टाकतानाच जलपरी प्रकट होते. तुम्ही दोघं स्वार्थी आहात. आपल्या स्वार्थासाठी तुम्ही हे फूल एका नेक माणसाकडून चोरी केलात. मी तुम्हा दोघांना नाही सोडणार. तुम्ही दोघे जण आताच्या आत्ताच मांजर बनून जाल. जसं जलपरी असं बोलते, दोघे जण मांजरांमध्ये बदलून जातात आणि जितूला ते गुलाबाचं फूल आपल्या दुकानामध्ये भेटतं.